वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो। गुढीपाडवा या सणाची आपण सर्वच जण आतुरतेने वाट पाहतो। महाराष्ट्रात गुढीपाडवा उत्साहात साजरा केला जातो। नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून ओळखला जातो। हा सण मराठी नवीन वर्षाची सुरुवात। गुढी या शब्दाचा अर्थ हिंदू ब्रह्मदेवाचा ध्वज किंवा प्रतीक आहे आणि पाडवा म्हणजे चंद्राच्या टप्प्यातील पहिला दिवस। यावर्षी गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष मंगळवार 9 एप्रिल आज साजरा केला जातो। त्यासाठी आपण जमलो आहोत गिरगावला। गिरगावच्या फडके गणपती मंदिरापासून ही जी शोभायात्रा सुरू होते। महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा साजरा करताना रस्त्यांवर मिरवणूक काढली जाते आणि मोठ्या संख्येने लोक मिरवणूक सहभागी होतात। ते गातात, नाचतात आणि हा दिवस आनंदाने साजरा। तर आज आपण गिरगावला आलो। चर्नी रोड स्टेशनला उतरून फडके गणपती मंदिराजवळ यायचं। तिथून ही शोभायात्रा सुरू होते। आज तुम्ही पाहतात की प्रचंड गर्दी इथे झालेली आहे आणि इथलं विशेष आकर्षण म्हणजे बुलेट किंग्स। बुलेटवानी तयार होऊन येतात, फार सजून येतात। छान छान वेगळ्या प्रकारचे त्यांनी फेटे, कलरफुल फेटेज असतात। पद्धतीने पारंपरिक मेकअप असतो आणि अतिशय सुंदर अशा ह्या ललना सज्ज होऊन बाईकवर बुलेटवर बसून त्या येतात। गुढीपाडव्याच्या शोभायात्रेची सुरुवात होते ती सुरुवातीला गुढीपूजन केलं जातं आणि ते फडके श्री गणेश मंदिर येथून गुढीपूजन करून ही शोभायात्रा पुढे निघते। ही जी शोभायात्रेची सुरुवात सकाळी 8 वाजता करतात। त्याच्यानंतर साधारणतः 8:30 वाजेपर्यंत गिरगाव ध्वजपती प्रस्तुती रामायण प्रार्थना समाज चौकात असते। हे स्वामी विवेकानंद स्मारक आहे। 10 वाजता गजर ढोलताशा पथक विशेष त्यांचं वादन असतं, शिवस्तुती केली जाते आणि ती कुठे होते तर गिरगाव नाक्याला असते। मग साधारण 11:30 पर्यंत संकल्प सभा ठाकूरद्वार नाकाजवळ असते आणि दुपारी 1 वाजता मग शेवटचा ठोका असतो। दुसऱ्या ढोल ताशा पथकाचे सादरीकरण होते आणि ते असतं श्री सिद्धिविनायक दर्शन प्रिन्सेस स्ट्रीट जवळ हे सगळं थांबतं। म्हणजे ही जी शोभायात्रा ही सकाळी 8ला जी सुरू होते ती चक्क दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत चालते। मग हा जो सोहळा असतो तो सोहळा पाहण्यासारखा असतो। प्रचंड गर्दी असते आणि इतकं भारावलेलं वातावरण असतं। मराठी हिंदू नववर्षाचा हा पहिला दिवस फार उत्साहाने हा दिवस साजरा केला जातो। गुढीपाडवा म्हणजे ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केल्याचा दिवस आहे। हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान ब्रह्मदेवाने देखील या दिवशी आठवडे, महिने आणि वर्षाची ओळख केली। एका पौराणिक कथेनुसार भगवान श्रीरामाच्या काळात दक्षिण भारतामध्ये राजा बाळीचे राज्य। प्रभू श्रीराम माता सीतेला रावणापासून मुक्त करण्यासाठी लंकेकडे जात असताना दक्षिण भारतात आल्यावर त्यांची भेट सुग्रीवासोबत झाली। सुग्रीव हा बाळीचा भाऊ होता। सुग्रीवाने श्रीरामाला त्याच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल आणि बाळीच्या प्रशासनाबद्दल आणि दहशतीबद्दल सांगितले। त्यानंतर भगवान श्रीरामाने बाळीचा वध करून लोकांना त्याच्या दहशतीतून मुक्त केले। तो दिवस चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेचा दिवस होता। यानंतर दक्षिण भारतातील लोकांनी आनंदात विजयाचा ध्वज फडकावला आणि घरोघरी रांगोळी काढून आनंद साजरा केला। तेव्हापासून आजही दक्षिण भारतात गुढी म्हणजे विजयाचा ध्वज गुढीपाडव्याच्या दिवशी फडकवला जातो आणि हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला। महाराष्ट्रातील लोक गुढी बनवून गुढीपाडवा साजरा लांब बांबूच्या काठीला ताज्या कापडाचा तुकडा बांधून कडुलिंबाची पाने आणि साखरी बत्तासे वापरून बनवलेल्या हाराचा देखील वापर केला। काठी चांदीच्या किंवा पितळेच्या भांड्यात ठेवली जाते। गुढी हे विजयाचे प्रतीक आहे। वाईटाला दूर करणारी गुढी समृद्धीला आणते असे मानले जाते। गुढी उभारून लोक प्रार्थना। गुढीपाडव्याच्या दिवशी लोक लवकर उठतात, आंघोळ करतात, त्याची घरे स्वच्छ करतात आणि त्यांची दर्शनी देवाची सुंदर रांगोळी आणि गुढी नेसतात। नववर्ष साजरे करण्यासाठी गुढीची पूजा होते। पुरणपोळी आणि श्रीखंड यांचा समावेश असलेला स्वादिष्ट पदार्थ कुटुंब आणि मित्रांसाठी। संवत्सराच्या पहिल्या दिवशी कडुलिंब आणि मिश्रीची कोमल पाने खाण्याची प्रथा आहे। देशात विशेषतः महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला। या सणापासून हिंदू नववर्षाला सुरुवात होते। गुढीपाडव्याच्या मिरवणुकीत अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच आवर्जून सांगतात। या दिवशी आपण दारात गुढी उभारतो आणि त्याची मनोभावे पूजा करतो। भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा वध केला। त्या मत्स्यरूपी विष्णूचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच आहे असा पण अनेक अर्थाने हा दिवस खास आहे। गुढी ही स्नेहाचे, मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते। गुढीपाडव्याच्या दिवशी सरस्वती देवीची पूजाही केली जाते। या दिवशी गुढी उभारण्याला विशेष महत्त्व आहे। उंच बांबूच्या काठीवर गुढी उभारली जाते। सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी ही गुढी घरावरून उतरवण्यात येते। गुढी हे वाईटावर विजयाचे प्रतीक मानले जाते। त्यामुळे लोकांनी मोठ्या संख्येने मिरवणुका काढल्या आणि हातात ध्वज घेऊन मिरवणूक काढली। ब्रह्मदेवाची आराधना करणे हा या उत्सवातील मुख्य विधी आहे आणि काही भक्त तर या शुभ दिवशी हवन आणि यज्ञ देखील करतात। लोक आपली घरे ध्वजांनी सजवतात
घरोघरी गुढी उभारल्याने त्यांच्या जीवनात सौभाग्य, आरोग्य, सुख आणि ऐश्वर्य प्राप्त. विशेष करून कौतुक करतो त्याचं सुंदर असं प्रात्यक्षिक या पथकाला पाहायला मिळतं. जगदंबा तसा पथक मुंबईवरून अतिशय नावाजलेलं हे पथक दोन तसा पथक मी सर्व पोस्टर बॉय असा सुंदर असा पोस्टर बॉय असं त्यांच्या पोस्टरवरती एक असं एक सुंदरसं वाक्य लिहिलं आहे. मराठी माणसाने मराठी सण तो मराठी भाषा ही पुढे घेऊन केली पाहिजे. # गिरगावचा पाडवा.